पुरंदर तालुक्यातील राजेवाडी गावामध्ये ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेला उजाळा देणारा श्रीराम मूर्ती पुनर्स्थापना सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झालाय। सुमारे 250 वर्षांचा वारसा लाभलेल्या प्राचीन श्रीराम मंदिरातील मूर्तींची विधिवत पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। या सोहळ्याला संत साहित्यिक आणि अभ्यासकांची विशेष उपस्थिती लाभली आहे। यामध्ये मंदिर स्थापत्य आणि मूर्तिशास्त्र ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर गोबद देगलूरकर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर सह अध्यक्ष हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर, वेदांत सत्संग समिती डॉक्टर नारायण महाराज जाधव, हरिभक्तपरायण नारायण महाराज जाधव, ज्येष्ठ मूर्तिशास्त्र अभ्यासक देगलूरकर यांच्या हस्ते प्रभू श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण भैया, नाना महाराज तराणेकर आणि मरियाई माता यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। यावेळी आळंदी देवस्थान ट्रस्टी प्रताप पाटील, राजेवाडी सरपंच दत्तात्रय जगताप, राजेवाडी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंदे, निवास नगरकर, रामदास जगताप, नामदेव जगताप, अनंतराव जगताप, सुधीर धारणे, संजीवनी धारणे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी हरिभक्तपरायण चंद्रकांत महाराज वांजळे यांचं रामायण विषयावरती सुश्राव्य असं कीर्तन झालंय। गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीराम मूर्तींची भव्य अशी मिरवणूक राजेवाडी गावामध्ये काढण्यात आली आहे। अंजिराच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले राजेवाडी हे गाव ऐतिहासिक श्रीराम मंदिरामुळे धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणूनही ओळखलं जात आहे। परमपूज्य नाना महाराज यांनी स्थापन केलेल्या या मंदिराला यंदा 250 वर्ष पूर्ण झाली असून त्यानिमित्तानं राममूर्तींची पुनर्स्थापना हा सोहळा विशेष उत्साहात पार पडलाय। गुढीपाडव्यापासूनच गावामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं होतं। घराघरातून हा उत्सव साजरा केला जात होता। विविध धार्मिक कार्यक्रम, नामस्मरण आणि कीर्तनाने गाव दुमदुमून गेलंय। यावेळी बोलताना डॉक्टर भावार्थ देखणे यांनी राजेवाडीमध्ये संत साहित्यिक आणि विचारवंत यांचा एकत्र येण्याचा योग हा संत साहित्यिकांची मांदियाळीच म्हणावी लागेल असं मत व्यक्त केलंय। तर राजेवाडीला अधिकृत तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। हा सोहळा राजेवाडीच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेला नवसंजीवनी देणारा ठरला असून भविष्यामध्ये या ठिकाणाला अधिक व्यापक ओळख मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। तर कार्यक्रमाचं आयोजन पूजा धारणे आणि राजेवाडी ग्रामस्थांनी केलंय। मदत करतो आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून किंवा आम्ही काही विषय शासनापुढे मांडून जर शक्य झालं तर राजेवाडीला सुद्धा तीर्थक्षेत्राचा दर्जा आपल्याला प्राप्त करून देता आला त्याचा एक आपण विचार करूया। यासाठी सगळ्यांची मदत, सगळ्यांची हातभार या संपूर्ण उपक्रमाला लागणार आहे। त्या दृष्टिकोनातून आपल्याला काही शक्य करता आलं तर 100% करायचा प्रयत्न आपण करू आणि नाना त्या संपूर्ण उपक्रमाला नक्कीच यश देतील। तुम्हाला खूप मानले पाहिजे तुमच्याकडे आणि भावार्थ हे जे कार्य करत आहेत सगळ्या ग्रामस्थांच्या सहाय्याने ज्याचं मला फार कौतुक। ग्रामस्थ इतक्या मोठ्या संख्येने अशा कार्यक्रमात उपस्थित राहणं हे थोडंसं अवघडच असतं। आता मला सांगितलं की मी मूर्तीच्या संबंधित बोलाल तर मी असा भाग्यवान आहे की आमच्या घरी देगलूरला प्रमुख देऊळ जे आहे ते प्रभू रामचंद्र असत आणि विठ्ठल रुक्मिणीचं आणि शारदा मातेचं देऊळ तिथं आहे। त्याहून मला आनंद याचा झाला म्हणजे त्या माताने हात थोडे पुण्यवान झाले असं मी म्हणेन की अयोध्येची प्रभू रामचंद्राची मूर्ती कशी असावी हे ठरवण्याकरता म्हणून मला पहिल्यांदा तिथे बोलावं आणि त्या बैठकीत आम्ही असं सांगितलं की अयोध्येचा राम म्हणजे रामलल्ला आहे, म्हणजे तो लहान आहे किंवा 6-7 वर्षाच्या रामाची मूर्ती करावी। त्याचं कारण असं की रामलल्ला म्हटलं की तो लहान असणार आणि आपल्याकडे 7-8 वर्षानंतर तो कुमार होतो, बाल राहत नाही। दुसरी गोष्ट मी सांगितली ती अशी की डोळे राजीव त्या काळी घडवलेली मूर्ती 200-250 वर्षापूर्वीची इतकी प्रसन्न असावी। शास्त्रामध्ये आमच्या असंच म्हटलेलं आहे की तुम्ही मूर्तीची स्थापना करताना तुम्ही उभं राहायला देवाच्या समोर म्हणजे तुमचे डोळे आणि देवाचे डोळे हे एका ओळीत यायला पाहिजे।
नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.